नमस्कार मंडळी, मी गायत्री देवरुखकर तुमचं स्वागत करते रंगभूमी.com हाऊसफुल गप्पा या पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये। आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी उपस्थित आहेत सुरेंद्र दातार। 1992 सालापासून मोहन वाघांच्या चंद्रलेखा संस्थेचे व्यवस्थापक म्हणून त्यांची कारकीर्द आहेच, पण त्याआधीची त्यांची नाट्यसृष्टीतील कारकीर्द तितकीच इंटरेस्टिंग आहे। त्यांच्या कारकिर्दीतील अनेक किस्से, आठवणी आणि अनुभव आजच्या एपिसोडमध्ये ते आपल्यासोबत शेअर करणार आहेत। मंडळी, या गप्पा इतक्या रंगल्या की आम्हाला पार्ट 1 पार्ट 2 अशा 2 एपिसोडमध्ये विभागणी करावी लागली। आम्ही आशा व्यक्त करतो की तुम्हाला हे दोन्ही एपिसोड नक्की आवडतील। सुरुवात करूया 52 वर्षांमध्ये तब्बल 2100 प्रयोगांची मजल गाठणाऱ्या घाशीराम कोतवाल या ऐतिहासिक नाटकापासून। या नाटकाशी त्यांचा संबंध कसा आला हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। स्वागत करूया सुरेंद्र दातारजींचं। नमस्कार। नमस्कार। आणि मला असं हावरटासारखं झालं, मला खूप ऐकायचं आहे तुमच्याकडनं, कारण खूप किस्से आहेत तुमच्याकडे। तुमच्या आठवणीच्या पेटाऱ्यातून जेवढं काही मला काढून घेता येईल तेवढं मी काढणार आहे। पण सुरुवात आता करूया घाशीराम कोतवालने, कारण आता 2100वा प्रयोग होणार आहे 16 डिसेंबर रोजी दीनानाथ, आपल्या पार्ल्याच्या दीनानाथ नाट्यगृहामध्ये। तर मला ह्या नाटकाचा इतिहास ऐकायला आवडेल। नाबाद 52 वर्ष हा काही कमी रेकॉर्ड नाही आहे, तर मला या नाटकाबद्दल थोडं तुमच्याकडून ऐकायचं आहे। मराठी रंगभूमीवरलं जी काही अजरामर नाटकं होऊन गेली त्याच्यात घाशीराम कोतवाल अग्रभागी आहे। भारतीय रंगभूमीवर ह्याचे 11 भाषेत प्रयोग झाले आणि जागतिक रंगभूमीनी याची दखल घेतली गेली। एवढं हे मोठं नाटक आहे। लेखक विजय तेंडुलकर, दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल, संगीत भास्कर चंदावरकर आणि नृत्य कृष्णदेव मुळगुण असं हे 16 डिसेंबर 1972ला प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन पुणे या संस्थेने महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत हे नाटक सादर केलं। पुढे या नाटकाचे त्यांनी 17 प्रयोग केले। ह्या नाटकावर खूप त्यावेळेला आक्षेप झाले। प्रत्येक प्रयोगाच्या वेळेला गदारोळ होत होता आणि मोहन आगाशे सर वगैरे हा सगळा संच होता तेव्हा। कोण कोण होते तेव्हा? त्यावेळेला डॉक्टर मोहन आगाशे, ॲडव्होकेट रमेश टिळेकर हे अनुक्रमे नाना आणि घाशीराम करायचे, आणि आपलं चंद्रकांत काळे, रवींद्र साठे, श्रीराम रानडे, आनंद मोडक, मोहन गोखले आणि बाकी सगळीच थिएटर अकॅडमीची PDAमधनं बाहेर पडून थिएटर अकॅडमीची सगळी 40 लोकांनी हे नाटक सादर केलं। या नाटकाला म्हणजे लाईव्ह संगीत होतं आणि अनेक तालवाद्यांचा वापर याच्यामध्ये भास्कर चंदावरकरांनी फार सुंदर रीतीने केला होता। या नाटकाची नृत्यरचना कृष्णदेव मुळगुण यांनी केली होती आणि हे नाटक खूपच त्यावेळेला गाजलं। पुढे 72 ते 92 थिएटर अकॅडमी PDAमधनं बाहेर पडून थिएटर अकॅडमी उभी केली अनिल जोगळीकर यांनी, आणि 72 ते 92 ह्याचे सलग 750च्या वर त्यांनी प्रयोग केले। 94 नंतर त्रिमिती या संस्थेने अनिल जोगळीकरांच्या पुण्यातल्याच नवीन सगळ्या तरुण मुलांना घेऊन या नाटकाची पुन्हा निर्मिती केली आणि 94 पासून आज 2024 पर्यंत सलग 30 वर्ष माधव अभ्यंकर, राहुल जोशी, प्रदीप फाटक, धनंजय आमोणकर आणि त्यांचे सगळे सहकारी असे या नाटकाचे प्रयोग सलग 30 वर्ष करत आहेत। असं मी मागे घेईन, 17 प्रयोग झाले असं तुम्ही म्हणालात, ते का 17 प्रयोगानंतर काय झालं होतं? 17 प्रयोगानंतर या नाटकावर खूप गदारोळ झाला। काही लोकांनी हे नाटक होऊ नये असं त्याच्यावर प्रयत्न केले आणि वालबा केळकरांच्या त्या प्रकृतीला पेलणार नव्हतं म्हणून त्यांनी ते नाटक बंद केलं। मग अनिल जोगळीकरांनी या सगळ्या लोकांना बाहेर PDAमधनं बाहेर काढून थिएटर अकॅडमी उभी केली आणि पुन्हा या नाटकाचे प्रयोग सुरू झाले। मुंबई पुण्यातलं वादळ शमलं आणि या नाटकाचे सुरळीत पुढे 20 वर्ष प्रयोग थिएटर अकॅडमीने केले। या एका नाटकावर थिएटर अकॅडमी एवढी मोठी झाली की महानिर्वाण, बेगम बर्वे, 3 पैशाचा तमाशा, पडघम अशी अनेक उत्तमातली उत्तम नाटकं थिएटर अकॅडमीने उभी केली। वा। आणि आता माधव अभ्यंकर त्यामध्ये काम करत आहे, तर त्या 30 वर्षांचा हा प्रवास कसा होता नवीन?
याचं काय झालं, 94 साली गडकरी रंगायतांमध्ये या नाटकाचा प्रयोग मी पाहायला गेलो, तेव्हा मी नाटकातलाच माणूस असून सुद्धा माझी अशी भावना होती की हे अवघड नाटक पुन्हा पुनरुज्जीवित होणं फार कठीण आहे. आणि मी म्हटलं कोण हे टिकोजीराव हे प्रयोग करायला आलेत, असं म्हणत मी ते नाटक बघायला गेलो. नाटकाचा पहिला अंक संपला, दुसरा अंक संपून नाटक संपलं आणि मी सगळे प्रेक्षक निघून गेले होते आणि मी थिएटरमध्ये तसाच खुर्चीवर बसून होतो. मला तो खूप पहिला रंगभूमीवरला सुखद आश्चर्याचा धक्का होता की एका संस्थेने अगोदर केलेलं नाटक पुन्हा पुनरुज्जीवित ते झाल्यानंतर मूळ नाटकाची उंची पुनरुज्जीवित नाटक कधीही गाठू शकलेलं नाही. हा माझा गेल्या 40 वर्षाचा अनुभव होता तोपर्यंत 94 साली. आणि मी म्हटलं की 29 वर्षाचा तो अनुभव होता, कारण अनेक पुनरुज्जीवित नाटकं मी पाहिली ते ती मूळ नाटकाची उंची कधीही गाठू शकली नाही. आणि त्या गडकरी रंगायतांचा द्वारपालाला तो म्हणाला, दातार लोक घरी निघून गेली, तुम्ही काय बसलायत? आणि मी आतमध्ये गेलो त्यांना भेटायला, जोगळेकर होते त्या दिवशी. आणि मला इतका आश्चर्याचा धक्का बसला की हे फार मोठं रंगभूमीवरलं एक बलस्थान आहे की जे अवघड नाटक पुन्हा नव्या पिढीने तेवढ्याच ताकदीने किंवा काकणभर जास्त सरस त्याचा प्रयोग केला. आणि त्यांना म्हटलं की तुमचे मुंबईत का प्रयोग लागत नाही? तर ते म्हणाले की आम्हाला कोणी तारखा देत नाही. म्हटलं मी देतो तारखा तुम्हाला. आणि मी तारखा द्यायला लागलो. पुढे त्यांना पुण्याहून मुंबईत येऊन ते प्रयोग करणं आर्थिकदृष्ट्या परवडेना. आणि मग मी 94 पासून त्या नाटकाचे प्रयोग आज 30 वर्ष मीच त्याचे प्रयोग अंगावर लावतोय. आणि कलाभारतीचा जन्म कसा झाला? कलाभारती ही श्रीकांत मोघेंची संस्था होती आणि त्यावेळेला ते त्यांच्या संस्थेतर्फे त्यांनी शेर शिवाजी हे गरुड झेपचं जे मराठी नाटक होतं त्याचं हिंदीमध्ये त्यांनी गरुड झेप या नावाने ते नाटक केलं होतं. आणि तीच संस्था मी पुढे चालू केली. त्यावेळेला सगळ्या मुंबईतल्या नाट्यगृहात मी जे माझ्याकडे काही पैसे जमा होत गेले तसं मी डिपॉझिट भरत गेलो. आणि ती मग श्रीकांत मोघेंनी माझ्या हातात ती कंपनी सोपवली. आणि पुढे मग मी त्याचे 2.5 नाटकं केली फक्त. त्यातलं पहिलं लेकुरे उदंड झाली गोवा इंदूचं. ते 457 प्रयोगाला ते नाटक त्यांनी गोवा इंदूने बंद केलं होतं. तर गोवा इंदूमध्ये मी त्यावेळेला काम करत असताना त्यांच्या डायऱ्या चालताना माझ्या लक्षात आलं की या नाटकाचे 457 प्रयोग झालेले आहेत. म्हटलं 43 प्रयोग बाकी आहेत. तर म्हटलं की दादांकडे म्हणजे श्रीकांत मोघेंकडे मी 17 वर्ष काम करत होतो. त्यांचंच बोट धरून मी या व्यवसायात आलो. आणि ते म्हटलं दादा आपण 43 प्रयोग करायचं की तू बघशील का सगळं? म्हटलं हो बघीन. आणि मग मी गोवा इंदूची परवानगी घेऊन अभिषेकींची परवानगी गोवा इंदूनी मागितली ती की त्यांचं संगीत वापरायला अभिषेकींची परवानगी पाहिजे. मग अभिषेकींनी मला पत्र दिलं, कारण त्यावेळेला मी अभिषेकींकडे पुण्यात जाईपर्यंत 4 वर्ष अभिषेकींकडेही काम करत होतो. तर त्या अभिषेकींनी पत्र दिलं. ते गोवा इंदूने पत्र स्वीकारलं आणि त्यांचाच सेट वगैरे देऊन आम्ही त्याचे 43 प्रयोग करून दीनानाथ नाट्यगृहात 500वा प्रयोग केला. आणि मग पुढे मी वपूंची माझी 85 साली ओळख झाली आणि त्यांचे कथाकथनाचे प्रयोग मी मुंबईतल्या थिएटरमध्ये तिकीट लावून करायला लागलो. आणि तेव्हा वपूंची पार्टनर कादंबरी लक्षात आली, वाचण्यात आली. आणि तोपर्यंत माझ्या लक्षात आलं की विंचवाचं बिराड पाठीवर घेऊन ही जी गावोगावी आम्हाला फिरावं लागतं नाटकाचा सेट, तर अनेक कादंबऱ्या अशा आहेत की त्या नाटकाच्या फॉर्ममध्ये बसताना फार कठीण होतं. अनेक त्याच्यामध्ये पात्र असतात, स्थळं असतात आणि चांगल्या कादंबऱ्या रंगमंचावर सगळ्याच कादंबऱ्यांची नाटकं होऊ शकत नाहीत. ते पार्टनर वाचल्यानंतर लक्षात आलं. मग मी दिलीप कोलटकरांकडे गेलो आणि त्यांनी कादंबरी वाचल्यानंतर मला ठीक आहे आपण करूया. आणि पूर्ण नाटकाचं रूपांतर त्याचं दिलीप कोलटकरांनी केलं, त्याचं दिग्दर्शन त्यांनी केलं, त्याचं संगीत, त्याचं नेपथ्य दिलीप कोलटकरांनी केलं आणि ते नाटक रंगमंचावर आलं. त्या नाटकाचा सेट फक्त टॅक्सीतून यायचा.
इतकं सोपं सुटसुटीत ते नाटक दिलीप कोलटकरांनी केलं होतं. पुढे त्याचे मी 100 प्रयोग केले, पण ते नाटक काही यशस्वी झालं नाही. मला पहिल्याच नाटकामध्ये फार मोठा आर्थिक फटका बसला आणि ते नाटक 100 प्रयोगापर्यंत मी रेटलं. ते फक्त प्रमोद पवार ह्या एका गुणी अभिनेत्यामुळे आणि त्याच्याबरोबर काम करणाऱ्या 6 कलाकारांमुळे. त्यांनी एकही पैसा न घेता त्याचे पुढे 65 प्रयोग फुकट काम केलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण त्या लोकांचं त्याच्यावर प्रेम होतं. वपू स्वतः त्याच्यामध्ये पार्टनरचं काम करत होते. वपूंचा प्रश्नच नव्हता. त्यांनी लेखकाचंही मानधन घेतलं नाही, काम करण्याचंही कधी मानधन घेतलं नाही. एवढं होऊनसुद्धा जेव्हा माझी महाराष्ट्र टाइम्समध्ये कमलाकर नाडकर्णींनी मुलाखत छापली आणि ते म्हणाले काय चाललं आहे, मला छबिलदाच्या गल्लीत भेटले. म्हटलं काही नाही, आता पार्टनर नाटकाचे 100 प्रयोग होत आलेत, आता पुढल्या महिन्यात 100 आहे. अरे ये असं म्हणून त्यांनी माझी मुलाखत घेतली आणि त्या मुलाखतीमध्ये मी सविस्तर बोललो होतो की मी कोकणातनं आलेला एक मुलगा नाटकाच्या वेडानी आणि इथे अनेक लोकांकडे उमेदवारी करत करत मी 86 साली पार्टनर नाटकाची निर्मिती केली आणि तर त्यांना ते खूप हे झालं, कारण त्यावेळेला महाराष्ट्र टाइम्समध्ये नाडकर्णी परीक्षण लिहायचे आणि त्यांनी त्या नाटकावर खूपच टीका केली होती आणि त्यांना ते वाटलं अरे हा एक तरुण मुलगा कोकणातनं आलेला आणि हा या नाटकाचे 100 प्रयोग करतो. आणि त्यांनी माझी विस्तृत मुलाखत छापली. ती वपूंच्या वाचनात आल्यानंतर त्याच्यात मी असं म्हटलं होतं की 65,000 रुपये मी आत्ता तोट्यात आहे, जाहिरात एजन्सीचे मी पैसे देणं आहे. तर त्यावेळेला वपूंनी वाचल्यानंतर वपूंनी कोण एजन्सी आहे यांची याचा शोध घेऊन माझ्या अपरोक्ष त्यांनी 5,000 रुपयाचा चेक पाठवून दिला होता. आणि मग मला एजन्सीचा फोन आला की अरे वपूंचा चेक आला आहे, काय करायचं. म्हटलं नाही भरायचा, नाटक मी केलेलं आहे, त्याची सगळी जबाबदारी माझी आहे, नफा नुकसान हे मीच बघणार. वपूंकडे मी गेलो तर वपू म्हणाले मी परत घेणार नाही चेक. माझ्या कादंबरीवरून नाटक काढून तुम्ही एक आर्थिक फटका सोसलेला आहे, तर माझं जेवढं हे ताकद होती तेवढे मी पैसे माटेबाईंकडे पोचवलेले आहेत, मी तो चेक परत घेणार नाही. मग माटेबाईंनी म्हटलं भरा चेक तुम्ही. असं करून त्यावेळेला अनेक लोकांनी मदतीचा हात केला. प्रमोद पवार, त्या नाटकातले क्षमाराज, शशी जोशी, ज्योत्स्ना कारखानीस, माधुरी भागवत आणि खानविलकर नावाचा एक मुलगा काम करायचा. या सगळ्या लोकांनी मदत केली म्हणून त्याचे मी 100 प्रयोग करू शकलो. पुढे मग मी लेकुरीचे 43 प्रयोग करून 500 प्रयोग पूर्ण केले. असं 2 नाटकांची एका नाटकाची निर्मिती आणि एक फक्त 43 प्रयोग लेकुरीचे. पुढे चंद्रलेखाला 50 वर्ष पूर्ण झाली. नाही, चंद्रलेखाच्या गमती जमती मला ऐकायचे आहेत. आता मोठा प्रवास आहे तो 1992 पासूनचा. पण त्याआधी कोकणातून आलेला हा मुलगा ज्याला नाट्यसृष्टीची ओढ होती, तर त्या मुलाबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. कसं वाटलं नाट्यसृष्टी द्यावंसं? कोकणातल्या प्रत्येक गावात ललिताचं एक नाटक वर्षातनं एकदा होतं. आमच्या गावातही म्हसाळा, रायगड जिल्ह्यात म्हसाळा हे माझं गाव, श्रीवर्धन दिव्यागरच्या आधी ते माझं गाव लागतं. तर आमच्या गावात नाटक व्हायचं आणि वयाच्या 6व्या वर्षापासून ते दरवर्षी एकच प्रयोग व्हायचा. तो मी प्रयोग बघत होतो नाटक. आणि आमच्या घरातच नाटकाचं माझ्या वडिलांना, माझ्या मोठ्या काकांना ते नाटकात काम करायचं. म्हणजे त्याचे सर्व माझे वडील असायचे. दिग्दर्शन ते करायचे, प्रमुख भूमिका करायचे आणि गावातली बाकीची मंडळी नाटकात काम करायचे. तर तिथे आकर्षण निर्माण झालं. पुढे 1967ला मे महिन्यात वडिलांबरोबर काही कामानिमित्त वडील आले होते, ते त्यांच्याबरोबर मी मुंबईत आलो आणि मी पहिल्यांदा मुंबई पाहिली. आणि त्यावेळेला गिरगावात माझ्या आत्याकडे उतरलो होतो आणि साहित्य संघात वडिलांना नाटकाची आवड असल्यामुळे मला वडिलांबरोबर एक नाटक पाहायची संधी आली. ते नाटक होतं गारंबीचा बापू, श्रीना पेंडसेंचं. आणि त्या नाटकामध्ये मराठी रंगभूमीवरील अफाट आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर ही जादू पाहिली आणि ते विलक्षण व्यक्तिमत्व पाहून मी भारावून गेलो.
आणि त्याच क्षणी ठरलं वयाच्या 10व्या वर्षी की आपल्याला हाच व्यवसाय करायचा. पुढे 67 ते 73ला मी ACC झालो आणि खूप काय करायचं तर वडिलांचं इच्छा होती की काहीतरी उद्योगधंदा चालू करायला. कारण आमचं फार मोठं कुटुंब होतं 40 माणसांचं आणि आम्ही टोटल 9 सख्खी चुलत भावंड आणि 10 सख्ख्या चुलत बहिणी असं 40 माणसांचं काका काकू असं कुटुंब होतं. आमची शेती हा मुख्य म्हणजे पोटापाण्याचं आणि नारळी सुपारीची बाग असं होतं. मला एक तर मला नाटकात यायचं होतं किंवा मला कृषी विद्यापीठात शिकून शेती करायची होती. पण थोडंसं एकत्र कुटुंब असल्यामुळे एकत्र कुटुंब पद्धतीत काही फायदे असतात काही तोटे असतात. तर आमच्या 20 मुलांपैकी सख्या चुलत भावंडांपैकी मला एकत्र कुटुंब पद्धतीचा फार मोठा फटका बसला. कारण सगळ्यात माझे जे मोठे काका होते तर ते कुटुंब प्रमुख होते आणि त्यावेळची पद्धत अशी होती की त्यांच्यापुढे घरातल्या मोठ्या व्यक्तीपुढे कोणी बोलायचं नाही. तर त्यामुळे माझी फार घुसमट झाली आणि त्यांच्यापुढे काहीच चालत नसे. कारण ते कर्तबगार होते मोठे काका. सगळ्या घराचा डोलारा ते एकटे सांभाळत होते. बाकीचे सगळे भाऊ शेतीवाडीत काम करत होते. त्यांचं श्रेय मान्य केलं पाहिजे. पण त्याचा फटका मला बसला आणि मी म्हटलं बेचैन झालो. शेती तर मला तिथे करता येत नव्हती. उद्योगधंद्यात मला कुठला रस नव्हता आणि नाटकाशिवाय मला दुसरं काही करायचं नव्हतं. तर त्याच वेळेला आमच्या लायब्ररीमध्ये काही मासिकं यायची, मेनका, माहेर वगैरे, आणि त्याच्यामध्ये अनेक लेखकांच्या कथा असायच्या. त्याच्यात शन्ना नवरेंच्या कथा होत्या आणि शन्नानी त्यांचा पत्ता होता त्या कथेखाली. मी म्हटलं शन्ना हे नाटककार आहे तेवढं मला जाहिरातीतून त्यावेळेला कळत होतं. तर मी म्हटलं आपण पत्र तर पाठवून बघू. म्हणून त्याने एक साधं पोस्टकार्ड पाठवलं की तुमचा कथा नाट्यलेखन आवडतं. त्यांचं त्यावेळेला मी 12 मे 73ला ठाण्यात आलो होतो मामाच्या लग्नाला आणि त्यावेळेला 2 नाटकं आम्हाला पाहायला मिळाली. सकाळी शिवाजी मंदिरला दुर्वांची जोडी, वाहतो ही दुर्वांची जोडी, आणि त्याच दिवशी रात्री शिवाजी मंदिरला सुरुंग नावाचं शन्नांचं नाटक. आणि पुन्हा एकदा 67 नंतर 73 साली पुन्हा एकदा डॉक्टर घाणेकर त्या नाटकात पाहायला मिळाले आणि मग तिथे मात्र नक्की झालं की नाटकच करायचं. आणि 75 साली एका ललिताच्या नाटकात गावाला मी नाटकात काम केलं होतं आणि त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की नाटकात काम करणं हा माझा प्रांत नाही. मग काय करायचं, तर नाटक तर सोडायचं नाही. मग शन्नांना मी पहिलं पत्र लिहिलं. त्यांचं एक छोटंसं पत्र आलं पोस्टकार्ड की माझं कथा नाट्यलेखन आवडते, वाचून आनंद झाला. घरातील मोठ्यास नमस्कार, लहानास आशीर्वाद, आपला शन्ना नवरे. आता कोकणातल्या एका खेडेगावातल्या, तसं खेडेगाव नव्हतं आणि शहरही नव्हतं. तर म्हटलं एक मोठा लेखक एक सामान्य वाचकाला पत्राचं उत्तर देतोय, म्हणून मी त्यांना एक तावभर मोठं पत्र लिहून पाठवलं की मला या व्यवसायात यायचं आहे. आणि त्याच्यावर लगेच त्यांचं उत्तर आलं. तर ते पत्र फार बोलकं होतं. आज मी खूप वर्षानंतर विचार करतो की एक लेखक असं बोलतो आणि त्यानंतर पुढलं गोष्ट अशी की तेच पत्र माझा या नाटकात येण्याचा योग फार मोठा होता. कारण आमच्याच घरात योगायोगानं, काही आकस्मिक योगायोगानं श्रीकांत मोघे आले होते. त्यांना हरिहरेश्वरला जायचं होतं आणि त्यांच्या मित्राचे वडील आमच्या घरात भाड्याने राहत होते आणि त्यांना मी ते पत्र दाखवलं. ते पत्र फार बोलकं होतं. ते सांगू का ते पत्र? हो प्लीज. आज ते पत्र माझ्याकडनं हरवलं आहे, पण त्यांचे शब्दनी शब्द माझ्या शन्नांच्या शब्दन शब्द माझ्या लक्षात आहेत. त्यांनी लिहिलं होतं, सनविवी, आपले पहिले पत्र आले तेव्हाच मी आपल्या अशा अर्थाच्या पत्राची अपेक्षा केली होती. आपले असे पत्र न येवो असे म्हणतानाच हे पत्र आले. सुरेंद्रजी, आज निदान 1.5 तप तरी मी या नाट्यक्षेत्रात आहे. बाहेरून केल्या जाणाऱ्या कल्पना आणि नाट्यक्षेत्रातले वास्तविक रूप
यात महद अंतर आहे. याचा अर्थ हे रूप वाईट आहे असा नव्हे, पण ते सोपे सहज साध्य मात्र नाही. आपणासारख्या मध्यम स्थितीतल्या माणसांनी पोटा पाण्याचा अन्य उद्योग करून केवळ हौस म्हणूनच यात वावरावे. आता रंगभूमीवर प्रवेश कसा मिळवायचा हा आपला प्रश्न. हा प्रवेश केवळ योगायोगानेच लाभतो. काही करायचेच असेल तर स्थानिक संस्थांमधून लहान मोठ्या भूमिका कराव्यात. त्या भूमिका गाजल्या तर प्रवेश आपणहून तुम्हाला बोलावतो. आता माझी किंवा अभिजातची पद्धत अशी. अभिजात या एकाच संस्थेने शंदांची सलग 9 नाटकं केली. तर माझी किंवा अभिजातची पद्धत अशी की नाटक लिहून पूर्ण झाले की मी दिग्दर्शक आणि निर्माते पात्रयोजना निश्चित करतो. अशावेळी ज्या कलावंतांचा अभिनय पाहण्याची संधी आलेली असते त्याच कलावंतांचा विचार केला जातो. पूर्णतः नवीन अशा कलावंतांना घेणे तसे कठीणच असते. तेव्हा मित्रत्वाचा सल्ला, आपण सध्या ज्या उद्योगात आहात त्यात समरस होऊन काम करणे. प्रामाणिकपणा आणि कष्ट उशिरा का होईना पण भरघोस यश देतात असा माझा अनुभव आहे. माझे अनुभवावर आधारित विचार पटले नाहीत तर सोडून द्यावेत. स्वतंत्रपणे विचार करावा, पण तो करताना मात्र वस्तुस्थितीचा विसर पडू देऊ नये. कळावे, आपणास माझे कथा नाट्यलेखन आवडते हे वाचून आनंद झाला. घरातील मोठ्यास नमस्कार, लहानास आशीर्वाद. आपला शन्ना नवरे. असं ते पत्र आलं. तुम्हाला लक्षात आहे पत्र? म्हणजे आत्ता व्हॉट्सॲपवर आम्ही असेच काहीतरी फॉरवर्डेड मेसेज ते चेकही करत नाही बरोबर आहे की नाही. तुम्हाला ते इतकं जीवाभावाचं असेल पत्र, मी आता समजू शकते की तुम्हाला ते पाठ आहे, तुम्ही किती वेळा वाचलं असेल ते आपुलकीने. 2च वेळा ते वाचलं मी, पण ते पाठ झालं. कारण नाटक हा माझा प्राण आहे, माझा श्वास आहे. त्याच्याशिवाय मी जगणं माझं कठीण होतं त्या काळात, अजूनही आहे. आणि त्याच वेळेला नेमके 2 महिन्यात श्रीकांत मोघे आले. त्यानं मी ते छान वाडीबिडीत घेऊन गेलो आणि संध्याकाळी मी त्यांना ते पत्र दाखवलं. त्यांनी ते पत्र वाचलं. मला अजूनही श्रीकांत मोघे आमच्या त्या घरामध्ये असं वरती भिंतीला खुंटाळे असतात, त्या खुंटाळ्याला हात धरून डावा पाय उजव्या पायावर घेऊन उभे होते. ते पत्र वाचलं त्यांनी. ते म्हणा असं काही नसतं ह्या व्यवसायात, तुला यायचं आहे का ह्या व्यवसायात? तर म्हटलं हो. म्हणाली आहे मुंबईत आलास की फोन करून घरी आहे. त्यांनी नंबर दिला आणि मग त्यानंतर मी 6 महिन्यानंतर अक्षरशः घरातनं निघालो 50 रुपये घेऊन. मामा राहत होता ठाण्याला, त्याच्या कळव्याला राहायला गेला तर तेव्हापर्यंत मी आलो त्याच्याकडे आणि मग गेलो मी श्रीकांत मोघेंकडे आणि म्हणाल की आजपासून माझ्याकडेच कामाला सुरुवात कर. काही काम नसायचं फारसं मोठं आणि त्यांनी मला दर महिन्याला काही ठराविक रक्कम पगारापोटी पण देत होते. त्यांच्याबरोबर फिरायचं आणि असं करत करत त्यांच्याबरोबर 17 वर्ष मी उमेदवारी केली. त्यांच्यामुळे अनेक लोकांच्या ओळखी झाल्या. पहिले गजानन जागीरदार त्यांच्याकडे गेलो तर त्यामुळे तेव्हा ते एकदा श्रीकांत मोघेंनी मला, अरे कोणी सुंदर हस्ताक्षर असलेला कोणी मुलगा आहे का, कोणी पाठव माझ्याकडे, माझं संध्याकाळ हे आत्मचरित्र येतं. त्यामुळे दातारला पाठवतो ना. असं करून जागीरदारांकडे मी बरीच वर्ष ते आत्मचरित्र त्यांचं फेर करून देण्याचं काम करत होतो. पुढे त्यांच्यामुळे श्रीकांत मोघेंमुळे अभिषेकींची ओळख झाली. अभिषेकी मुंबईत राहत होते तोपर्यंत मी 3 वर्ष त्यांच्याकडे काम केलं. पुढे 85 साली माझी मग त्यानंतर मी अनेक निर्मात्यांकडे, उदय धुरतकडे मी काम करत होतो माऊली प्रोडक्शनमध्ये. तर ते पहिलं माझं व्यावसायिक रंगभूमीवरलं पदार्पण आणि तिथे मी प्रॉपर्टी लावायचं काम करत होतो. मी म्हटलं सुरुवात खालपासून करूया आणि तिथून मग मी 3 वर्ष उदय धुरत यांच्याकडे काम केलं. पुढे मच्छिंद्र कांबळींकडे काम करण्याचा योग मात्र विलक्षण होता. दिलीप जाधव हे जे आत्ताचे अष्टविनायकचे निर्माते आहेत तर ते मच्छिंद्र कांबळींकडे व्यवस्थापक म्हणून काम करत होते आणि त्यांनी मच्छिंद्र कांबळींचाच एका नाटकाचा दौरा कोकणामध्ये, चिपळूणचे रामकृष्ण म्हणून एक मोठे ठेकेदार, ते आणि दिलीप जाधव यांनी दोघांनी ते प्रयोग लावले. ते दिलीप जाधव त्यावेळेला बँकेत नोकरी करत होता, त्याला जाणं शक्य नव्हतं. तर त्यामुळे माझ्या ओळखी हळूहळू होत होत्या. तर त्यांनी मला विचारलं की दिलीपने की तू जाशील का दौऱ्यात? दौऱ्यात म्हणजे भद्रकाली प्रोडक्शनशी तुझा काही संबंध नाही, तू
माझा माणूस म्हणून जाणार आणि गावोगाव फक्त रिक्षा जाहिरात किंवा कुस्टेंची गाडी असेल तर कुस्टेंच्या गाडीतनं गावोगाव जाहिरात करत फिरायचं नाटकाची, अशी त्यावेळची ती प्रथा होती. मी म्हटलं ठीक आहे, एक चांगला अनुभव मिळेल. आणि तो 20 दिवसाचा दौऱ्यात मी गेलो. प्रत्येक गावामध्ये ती कुस्टेंची गाडी असायची, त्यांचा ड्रायव्हर, आणि गावोगाव ज्या गावात प्रयोग असेल त्या गावात ते गाडीतून त्यांच्या जाहिरात करायची. बरं, त्यावेळेला रेकॉर्डेड वगैरे काही नव्हतं. प्रत्येक वेळेला तुम्ही माईक घेऊन गाडीवरती मोठा स्पीकर लावलेला असायचा. आणि ते 20 दिवस मी फिरत होतो कोकणातनं. आणि त्याच वेळेला की आपल्याला जर पुढे ह्या व्यवसायात यायचं असेल तर ओपन एअर थिएटरला प्लॅन कसे लावले जातात, प्लॅनवर ज्या खुर्च्या दाखवल्या जातात त्या ऑडियन्समध्ये लावल्या जातात का, त्याप्रमाणे प्रत्येक प्लॅन बघून यायचं. 4 रांगा बघायच्या, प्रत्येक रांगेत किती खुर्च्या आहेत तेवढ्या खुर्च्या लागलेत का बघायच्या. कारण हे सगळे हळूहळू पुढे कळत गेलं की प्लॅन एक असतो, ऑडियन्समध्ये खुर्च्या आणखीन वेगळ्या असतात, कमी असतात, कधी जास्त असतात. पण तसं काही मला कोकणात आढळलं नाही. आणि ते सगळा 20 दिवसाचा प्रवास करता करता संगमेश्वरला पैसा फंड हायस्कूल, लोकमान्य टिळकांचं त्यावेळेला पैसा फंड हा नावाची एक योजना होती आणि त्यातनं संगमेश्वरला पैसा फंड हायस्कूल सुरू झालं. तर त्या काळामध्ये तर तिथे प्रयोग होता. मी सगळं गावात जाहिरात करून छान हातपाय वगैरे धुवून एक शेवटल्या रांगेत सगळा प्लॅन बिन चेक करून बसलो होतो. तर मच्छिंद्र कांबळेंचा एक माणूस आला. तर सगळी कंपनी चिपळून आली ती संगमेश्वरला आणि नाटकाचं सेट लावण्याचं काम चालू होतं. त्यानंतर माझं काम तसं संपलेलं असायचं. एकदा रिक्षा गावातनं जाहिरात करून तर 15 दिवस कांबळी मला बघत होते. तर त्यामुळे तो मुलगा बसला, त्याला बोलून आण. गेलो तर म्हणाल काय, कुठून आला तुम्ही, दिलीपशी कसा तुमचा संबंध. म्हटलं दिलीप बरीच वर्ष मला ओळखतो आहे, त्यांनी मला पाठवलं म्हणून मी आलो. तुम्ही कुठल्या गावचे, कसे आलात ह्या व्यवसायात, सगळी त्यांनी चौकशी केली, सगळं सांगितलं. मग आता तुम्ही मुंबईत कोणाबरोबर. म्हटलं श्रीकांत मोगे. हां, माहिती आहे, तुम्ही श्रीकांत मोगेंबरोबर काम करता. तर म्हणाल माझं एक नाटक आहे रातराणी नावाचं, तर तुम्ही मॅनेजर म्हणून काम कराल का. म्हटलं हो करीन. तर म्हणाल ठीक आहे, आता मी 8 दिवसाचा दौरा ठरवून आपण आता मुंबईत जायचंच आहे मला, आणि त्यानंतर 15 दिवसांनी दौरा आहे, तर तुम्ही या माझ्या घरी. मुंबईत आल्यावर पत्ता दिला. मी गेलो चेंबूरला, सांडूवाडीमध्ये. आणि म्हणाल की अमुक दिवशी गाडी सुटणार आहे आणि माझी गाडी शिवाजी मंदिरच्या समोरच्या गल्लीतनं सुटत नाही, माझी गाडी दादरला पारशी कॉलनीतून सुटते. ठीक आहे म्हटलं, तिथे येतो. आणि ठरल्याप्रमाणे मी गेलो आणि मग तिथे रातराणी नावाचं नाटक होतं. अरुण अलावडे, सतीश पोळेकर, उदय म्हैसकर आणि भक्ती बर्वे असे 4 कलाकार होते. आणि तिथून माझा मॅनेजर म्हणून, व्यवस्थापक म्हणून रातराणी नाटकापासून माझा प्रवास सुरू झाला. तो गेली आता जवळजवळ 50 वर्ष मी खरं म्हणजे मी व्यवस्थापकच झालो. आणि याचं सगळं श्रेय पुढे रातराणी नाटक 93 प्रयोगानंतर मच्छिंद्र कांबळेंनी बंद केलं. पुढे ते म्हणाले तू आता काय करणार. म्हटलं काही नाही. तर म्हणाले माझ्याकडेच काम कर. मग पुढे 2 वर्ष मी मच्छिंद्र कांबळेंकडे काम केलं. आणि कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये आता हे जे MBA वगैरे असतात तिथे, तर तसं मला मच्छिंद्र कांबळेंच्या युनिव्हर्सिटीमध्ये व्यवस्थापक म्हणून मी जो घडलो त्याचं श्रेय सगळं मच्छिंद्र कांबळेंना आहे. ते काही सांगायचं नाहीत, पण ते त्यांची कामाची पद्धत, त्यांचं सगळं व्यवस्थापन कौशल्य बघत गेलो आणि ते मी आत्मसात करत गेलो. आणि मी पुढे असं म्हणतात आमच्या व्यवसायातली लोक की हा एक उत्तम प्रामाणिक व्यवस्थापक आहे. असं याचं श्रेय सगळं मच्छिंद्र कांबळेंना आणि उदय धुरत यांना जातं. त्याचं व्यवस्थापक मी उत्तम आहे का नाही ह्याची मला स्वतःला पोचपावती मिळाली ती जेव्हा 16 जून 92ला मला मोहन वाघांच्या चंद्रलेखा या संस्थेत बोलावलं मोहन वाघांनी. तर म्हटलं अरे माझ्यापेक्षा सुद्धा बुजुर्ग निर्माते इथे व्यवस्थापक असताना मला एखाद्या नव्या मुलाला मोहन वाघांनी बोलावणं
मी गेलो त्यांच्या घरी. त्यांचं एक अत्यंत चंद्रलेखाच्या स्थापनेपासून मनोहर कदम ही गृहस्थ अत्यंत गुणी आणि प्रामाणिक व्यवस्थापक होते. आणि त्यांचं अगदी अचानक 14 जून 92ला पुण्याच्या बालगंधर्वमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. आणि तोपर्यंत मोहन वाघांची चंद्रलेखा ही संस्था खूप नावारूपाला आलेली होती. 1967 साली ही कंपनी स्थापन झाली, 23 नोव्हेंबर 1967ला. आणि पहिलंच नाटक काय योगायोग असतो की ज्या संस्थेचं पहिलं मुंबईत मी नाटक बघितलं, गारंबीचा बापू, त्याच संस्थेमध्ये मला त्यानंतर काम करण्याची पुढे 17 वर्ष संधी मिळाली. आणि मोहन वाघ हा अतिशय शिस्तीचा आणि अत्यंत चोख असलेला व्यवसायातला अत्यंत प्रामाणिक जे अनेक निर्माते होते त्याच्यापैकी मोहन वाघ एक होते. आणि तिथे मला काम करायची संधी मिळाली. आमच्या मनोहर कदमांनी जी शिस्त घालून दिलेली होती तीच शिस्त आम्ही पुढे 2010पर्यंत मोहन वाघ जाईपर्यंत एकूण 43 वर्ष मोहन वाघांनी ती संस्था चालवली. एकूण 83 नाटकाची निर्मिती केली आणि 15,647 प्रयोग त्या नाटकाचे झाले, सगळ्या नाटकांचे मिळून. अशा संस्थेत काम करायला मिळणं, कारण अनेक त्या काळातले लेखक, दिग्दर्शक, कलाकार ही सगळी मंडळी प्रचंड उत्सुक असायची की चंद्रलेखामध्ये आपल्याला कधी काम करायला मिळणार. अनेक मातब्बर संस्था त्या काळामध्ये होत्या, पण चंद्रलेखामध्ये काम करायला मिळणं ही त्या लोकांना खूप भाग्याची गोष्ट वाटायची. आणि अशा संस्थेत मला मोहन वाघांनी स्वतः आपणून बोलवलं. हे माझं म्हणजे त्याच्याविषयी काय सांगायचं की माझ्या इतक्या 17 वर्षाच्या कारकिर्दीचं चीज झालं. आणि पुढे मी त्यांच्याकडे मोहन वाघ जाईपर्यंत त्या संस्थेत काम केलं. असा हा सगळा प्रवास आहे. तर चंद्रलेखा नाव कसं पडलं ते तुम्ही एक गोष्ट मला छोटी सांगितलेली. त्याचं असं झालं की जेव्हा पणशीकरांकडून मोहन वाघ, पणशीकरांच्या नाट्यसंप्रदायामध्ये मोहन वाघ, वासुदेव कोलटकर हे दोघं त्यांचे भागीदार होते. काही कारणांनी मोहन वाघ त्या संस्थेतून बाहेर पडले आणि त्यावेळेला कानेटकरांचं अश्रूंची झाली फुले नाटक नाट्यसंपदाकडे सुरू होतं. ते तडक नाशिकला कानेटकरांकडे गेले. म्हणा की मला आता एक नाटक द्या. ते मला ठीक आहे देतो. आणि म्हणाले माझ्या कंपनीचं नावही तुम्हीच सुचवा. तर त्याच वेळेला कानेटकरांची मुलगी रांगत रांगत बाहेर आली होती आणि कानेटकरांचं लक्ष गेलं. ते म्हणाले हे बघ, ही माझी मुलगी, हिचं नाव आणि ही जन्माला आल्यापासून माझं जरा थोडी भरभराट झालेली आहे, तर हिचं नाव मी चंद्रलेखा ठेवलं आहे, तर तुला आवडलं असेल तर हेच नाव ठेव. आणि मोहन वाघांनी आपल्या संस्थेचं नाव चंद्रलेखा ठेवलं. आणि त्यांची शिस्त, आणि तुम्ही सांगितलेलं मोहन वाघांची शिस्त, कडेकोट म्हणजे काटेकोर शिस्त आणि त्यांचा स्वभाव पद्धतशीर. खरं म्हणजे मोहन वाघ हे त्या काळामध्ये फोटोग्राफर म्हणून प्रसिद्धीला पावलेले होते. एक मित्राला मदत करायची म्हणून ते नाट्यसंपदामध्ये वासुदेव कोलटकर त्यांना घेऊन आले. खरं म्हणजे नाटकातला हा माणूस नव्हताच, कारण ते प्रामाणिकपणे सांगतात की मला काही नाटकाचं बॅकग्राऊंड नव्हतं, आवडही नव्हती. पण पणशीकरांबरोबर त्यांनी काही वर्ष काम केलं. काही बेबनाव निर्माण झाले आणि ते बाहेर पडलेच त्या संस्थेतून. आता उभं राहायचं, नाटकामध्येच उभं राहायचं असं म्हणून ते उभे राहिले. एकतर उत्तम तो माणूस म्हणजे फोटोग्राफर तर होतेच, कलागुणांची त्यांना आवड होती. त्यांची उडबस खूप मोठमोठ्या लोकांच्यात होती. म्हणजे मंगेशकर घराणं पासून राज कपूर, व्ही शांताराम, कारण फोटोग्राफीमुळे ते खूप त्यांच्या जवळचे होते. आणि अनेक त्यावेळेला स्टील फोटोग्राफी त्यांनी मोहन वाघांनी अनेक हिंदी सिनेमांची केलेली होती. कमल शेडगेंच्या मदतीने HMVची कव्हर केलेली होती त्यावेळेला, LP आणि EPची.
म्हणजे लॉंग प्ले रेकॉर्ड आणि ज्या असायच्या त्याचे, आणि त्यांचा एक दबदबा होता. आणि पुढे ते निर्माता म्हणून उभे राहिले तर त्यांचा एक स्वभाव होता, जे करायचं ते जिद्दीने करायचं. आणि त्यानंतर तो माणूस असा काही तरारून उभा राहिला की पुढे चंद्रलेखा जवळजवळ 43 वर्ष त्यांनी संस्था चालवली. इतकी दिमाखात संस्था चालवण्याचं कसब फक्त मोहन वाघांकडेच होतं. म्हणजे अनेक संस्था त्या काळात मोठ्या होत्या, त्यांची नाटकंही मोठी होती, पण मोहन वाघ थोडेसे शोमन होत असल्यामुळे त्यांना ह्या सगळ्याचा ध्यास होता. आणि त्यांनी म्हणजे त्यांच्या प्रत्येक प्रोडक्शनमध्ये त्यांचं नेपथ्य, त्यांची स्वतःची प्रकाश योजना, त्यांचं कपडेपट, त्यावेळेला कोणी कपडेपट करणारी अशी व्यक्ती जन्माला आलेली नव्हती. फक्त ऐतिहासिक पौराणिक नाटकांचे कपडे बाहेरून केले जायचे, पण सामाजिक नाटकांचे सगळे कपडे, सगळं नेपथ्य, प्रकाशपासून कपडे, सगळं सबकुछ मोहन वाघ. पुढे ती संस्था हळूहळू त्याचे कालक्रमणा होत असताना त्यांच्या लक्षात आलं की ही जर संस्था नाटक कंपनी जर चालवायची असेल तर स्वतःचं गोडाऊन हवं, स्वतःची बस हवी, त्याच्यानंतर बॅकस्टेजवाले जे असतात ते पगारी पाहिजेत आपल्याकडे, त्याच्यानंतर प्रकाश योजनेचं सगळं सामुग्री विकत घेतली पाहिजे, ध्वनी व्यवस्थेची सामुग्री विकत घेतली पाहिजे. आणि असं एक एक करत त्यांनी सगळ्या गोष्टी उभ्या केल्या. आज जो नाटकधंदा चालतोय तो सगळा ठेकेदारी पद्धतीने चालतोय, पण त्या काळात तसं नव्हतं. त्या काळातल्या प्रत्येक संस्थेने आपलं गोडाऊन, पुढे हळूहळू बस, प्रकाश योजनेचं साहित्य, असं सगळी सामुग्री स्वतःची उभी केली. आज ती परिस्थिती नाही आहे. कोणाकडेही आपल्या स्वतःची गोडाऊन नाही आहेत, बॅकस्टेजवाले पगारी नाही आहेत, हे सगळे पर डेवर काम करणारी लोक आहेत. प्रकाश योजनेचं सामान बाहेरून ठेकेदारी पद्धतीने आणलं जातं, ध्वनी संयोजनाचं काम सगळं ठेकेदारी पद्धतीने, असं सगळं विस्कळीत धंदा झाला आहे. पण तरीसुद्धा हा व्यवसाय चालू आहे. नवीन नवीन कलाकार येत आहेत, नवीन लेखक येत आहेत, नवीन संस्था उभ्या राहत आहेत, नवीन माणसं येत आहेत, पण त्यावेळची जी शिस्त होती ती आता राहिलेली नाही आहे, एवढं मात्र खरं. मोहन वाघ म्हणजे सर, जे काही आजचं जर पाकिट एखाद्या कलाकाराचं आहे तर म्हणजे बुकिंग नसेल तरी तेच प्रत्येकाचं मानधन द्यायचं असं तुम्ही म्हणाला. 16 जून 92ला मी जेव्हा राहिलो त्यांच्याकडे तेव्हा मला आधी घरी बोलवलं होतं 15 जूनला. त्याच वेळेला मला सांगितलं होतं की प्रत्येक प्रयोगाचा हिशोब त्याच दिवशी झाला पाहिजे. नाटकाला बुकिंग कमी आहे म्हणून आज हिशोब करायचा राहिला, अमक्याची पाकिटं द्यायची राहिली, असं होता कामा नये. उद्या तुम्ही या. प्रयोगाला जाण्यापूर्वी शिवाजी मंदिरला प्रयोग होता रमले मीचा दुपारी 4 वाजता. त्यामुळे की जाताना 10,000 रुपये मी तुमच्याकडे देऊन ठेवतो, त्याचा हिशोब मला 2 दिवसांनी तुम्ही याल परत दादरला तेव्हा दाखवा मला, आणि ते संपले पैसे तर मी तुम्हाला परत देईन. पण लेखक, दिग्दर्शक, संगीतकार कधीतरी मोहन वाघांकडून त्यांना वेळ होईल तेव्हा त्यांनी त्यांच्याकडूनच पाकिटे न्यायचा असा दंडक होता. त्याच्यानंतर कलाकार, पाठीमागचे मेकअपन, कपडेपट, प्रॉपर्टी, टेपवाला, लाईटवाला, बॅकस्टेजवाले, ह्या सगळ्यांचा, ड्रायव्हर, क्लिनरचा भत्ता, ह्या प्रत्येक प्रयोगाला तिथल्या तिथे हा व्यवस्थापकाने द्यायचा असतो. आणि दर महिन्याला जाहिरातीचं जे बिल आहे ते जाहिरात एजन्सीचं बिल आलं की लगेचच ते बिल पेड केलं जायचं. आणि लेखकापासून बॅकस्टेजवालांपर्यंत नाटकाला उत्पन्न असो नाही तर नसो, त्याच दिवशी त्याचं मानधन दिलं गेलेली ही एकमेव संस्था होती. बाकीच्यांनी दिलं नाही असं मी म्हणत नाही, पण त्याच दिवशी दिलं जाणारी ही चंद्रलेखा ही मोहन वाघांची एकच संस्था होती. असा त्यांचा प्रचंड म्हणजे दंडक होता. म्हणून लोक त्यांच्याकडे प्रयोग करायला उत्सुक असत. कारण नाटक काढल्यानंतर नाटक चालो किंवा न चालो, त्या नाटकाचे 100 प्रयोग करायचे हा मोहन वाघांचा खाक्या होता. एवढ्याकरता होता की ते नेहमी म्हणायचे, आमच्याकडे माझ्या नंतर खूप नाटकांची संख्या वाढल्यानंतर मला सगळ्याच प्रयोगांना जाता येईना म्हणून ठाण्यातले रमेश मोरे, जे पूर्वी गडकरी रंगायतन नसताना MH हायस्कूल आणि न्यू इंग्लिशला
ठेकेदारी पद्धतीने अनेक वर्ष प्रयोग लावायचे. त्यांना मोहन वाघांनी बोलवलं आणि ते एका नाटकाला गेले असताना तर त्या नाटकातले कलाकार म्हणायचे, गोड गुलाबी नावाचं प्रल्हाद मयेकरांचं नाटक होतं. मोहन जोशी, रीमा लागू, रीमाची मुलगी होती. ते नाटक फार चांगलं नव्हतं. तर ते रीमा म्हणायचे, का कशाला प्रयोग लावतात, आम्हाला प्रयोग करताना कंटाळा येतो. मोहन जोशी म्हणायचे. पण रीमा जास्त म्हणायच्या की नका त्याचे प्रयोग लावू, ते प्रयोग नाटक नाही आहे चांगलं, कशाला लावता. तर रमेश मोरे एकदा हिशोब घेऊन आले, मी बाजूला बसलेलो होतो. तर ते म्हणाल की अहो ते रीमाताई रोज म्हणतात की कशाला या नाटकाचे प्रयोग करतात काका, हे बंद करा नाटक. तर मूर्खासारखं बोलू नको, मोहन मोरेंना म्हणाले. हा मारवाड्याचा धंदा नाही आहे. एका व्यवसायात जर पैसे मिळाले नाहीत तर दुसरा व्यवसाय चालू करायचा. मला कल्पना आहे नाटक चालत नाही आहे, नाटक नीट नाही आहे, पण नाटकाचे 100 प्रयोग मी एवढ्याकरता करतो की लेखकांनी त्याच्यावर मेहनत घेतलेली असते. कलाकारांना तालमीला जे महिना दीड महिना येतात त्यांना आपण पैसे देत नाही, म्हणजे येण्या जाण्याचा खर्च देत नाही. आणि सगळ्या लोकांनी ती महिना दीड महिना जी मेहनत घेतलेली असते, लेखकांनी मेहनत घेतलेली असते, दिग्दर्शकांनी लेखकाबरोबर बसून त्याच्यावर व्यवस्थित चर्चा करून ते नाटक दिग्दर्शक उभं करतो. ह्या सगळ्या लोकांना त्यांचं केलेल्या दिवसांचं कामाचं काहीतरी हातात मिळावं, हे म्हणून मी त्याचे 100 प्रयोग करतो, असं त्यांनी उत्तर दिलं. तुला जायचा कंटाळा येत असेल तर त्या नाटकाला तू जाऊ नकोस, दातार जातील तिथे, असं म्हणून त्यांनी मोहन वाघांनी त्या रमेश मोरेंना गप्प केलं. तर माझ्या लक्षात आलं घरी जाताना की केवढा मोठा विचार होता. त्यांना कळत नव्हता अशातला भाग नाही, त्यांना माहिती होतं की नाटक नाही आहे चांगलं, फसलं आहे ते नाटक. पण 100 प्रयोग करण्यामागचं कारण हे होतं की त्या लोकांनी जी मेहनत घेतलेली असते तर त्याचं काहीतरी मेहनताना त्यांना 100 प्रयोगातनं मिळावा, हा त्यांच्या मागचा उद्देश होता. असं विचार करणारे निर्माते मोहन वाघांशिवाय दुसरे कोणीही नव्हते त्या काळामध्ये. सर मला आता काशीनाथ घाणेकर, डॉक्टर काशीनाथ घाणेकर, भक्ती बर्वेताई, तुम्ही या सगळ्यांना जवळून म्हणजे अनुभवला असेल तो काळ, तो आम्ही नाही बघू शकलो. तर ते खरंच असं होतं की घाणेकरांना हात स्पर्श करायला थांबलेले असायचे आणि ते म्हणजे खरंच नाटकातले जे सुपरस्टार होते त्याचे आम्हाला किस्से ऐकायला आवडतील. मी ऐकून आहे की बालगंधर्व त्या काळातले अत्यंत लोकप्रिय नट होते आणि त्यानंतर मराठी रंगभूमीवरला हाऊसफुल सम्राट म्हणजे आम्ही पाहिलेले डॉक्टर काशीनाथ घाणेकर आणि त्यानंतर आत्ताच्या काळातला पुढल्या काळातला लोकप्रिय अभिनेता म्हणजे प्रशांत दामले. पण डॉक्टर घाणेकरांची खूपच वेगळी गोष्ट होती. तो खऱ्या अर्थाने हाऊसफुल सम्राट होता. त्यांचं नाव काशीनाथ होतं, त्यावेळची काही लोक त्यांना कॅशनाथ म्हणायचे असं त्यांचा हे होता. डॉक्टर घाणेकरांनी नाटक स्वीकारल्यानंतर त्या नाटकाचे त्या निर्मात्याला खात्री असायचे की डॉक्टर जोपर्यंत काम करतायत तोपर्यंत हे नाटकाचे प्रयोग हाऊसफुल जाणार. तर त्यामुळे त्यांचे काही कॅल्क्युलेशन होती असं म्हणतात त्यावेळेला की पूर्ण नाटकभर डॉक्टर घाणेकर दिसणार आहेत का ह्याचा विचार करूनच ते नाटक स्वीकारत असत. त्यांचं व्यावसायिक रंगभूमीवरील नाटक गोवा इंदूचं 1962 साली आलेलं वसंतराव कानेटकरांचं रायगडाला जेव्हा जाग येते आणि त्याच्यात मास्टर दत्तराम शिवाजी होते आणि संभाजी डॉक्टर घाणेकर. त्या 100 प्रयोग त्या नाटकाचे गोवा इंदूचे हाऊसफुल गेले आणि पुढे मग डॉक्टरांकडे अनेक नाटकं येत गेली. त्यांच्याविषयी बऱ्याच आख्यायिका आहेत. आत्ता जो काही त्यांच्यावर जो चित्रपट आला त्याच्यामध्ये जे डॉक्टरांच्या आयुष्यात काही नव्हतं ते सगळं तिथे चुकीच्या पद्धतीने दाखवलं गेलं. खरं म्हणजे तसं काही त्या चित्रपटात आहे तसं डॉक्टरांचं कधीही वागणं नव्हतं. पण काय कोणाला काही सांगायला जाण्याचं आता माना राहिलेलं नाही आहे. पण ते अजब रसायन होतं रंगभूमीवरलं, एवढं मात्र खरं. भक्ती बर्वेताई, भक्ती बर्वे ही अत्यंत जी अगदी ज्योत्स्नाबाई भोळेंपासून जर कारकीर्द काढली
तर तेव्हापासून जेवढ्या गुणी अभिनेत्री होऊन गेल्या त्यातली भक्ती बर्वे ह्या अत्यंत बुद्धिमान अभिनेत्री होत्या. याच्याबद्दल वादच नाही. म्हणजे कोणी तसं त्याच्याबद्दल म्हणणार. त्या बाकीच्या अभिनेत्री बुद्धिमान नव्हत्या अशा नाही, अशातला भाग नाही. पण भक्ती बर्वे ही खूपच म्हणजे काकणभर जास्त सरस आणि बुद्धिमान त्या अभिनेत्री होत्या असं पण त्यांच्याबरोबर मला मात्र 4 नाटकं करण्याचा योग आला. पहिलं नाटक रात्राणी, जे मच्छिंद्र कांबळीने त्याची निर्मिती केली होती आणि तिथून माझा आणि त्यांचा स्नेह प्रचंड म्हणजे जुळला. आणि तो पुढे चंद्रलेखामध्ये मी राहिल्यानंतर रंग माझा वेगळा, हे डॉक्टर आनंद नाडकर्णींचं नाटक. पुढे आई रिटायर होते या नाटकाचे काही प्रयोगाला मी व्यवस्थापक म्हणून गेलो. आणि पुढे शफी इनामदारनी जे नागमंडल केलं गिरीश कर्नाडांचं हिंदीमध्ये, तर त्यावेळेला मी 3 महिने NCPA टाटा थिएटरला विजयाबाई ते नाटक दिग्दर्शन करत होत्या. मी म्हटलं विजयाबाईंचा काळ दिग्दर्शनाचा मी पाहू शकलो नाही, पण विजयाबाईंची नाटकं अनेक पाहिली. तर ही प्रकांड पंडित असलेली विदुषी नाटक कसं दिग्दर्शन करते हे मला पाहायचं होतं. आणि मला भक्ती बर्वेने त्या नाटकाकरता बोलावलं व्यवस्थापनाला. 3 महिने NCPAला टाटा थिएटरमधल्या मिनी थिएटरमध्ये आमच्या तालमी चालत होत्या. आणि तो काळ म्हणजे त्या सगळाच काळ म्हणजे 77 पासूनचा 75 पासूनचा माझा आजपर्यंतचा अगदी आज 8 डिसेंबर 2024 पर्यंतचा सगळा प्रवास आहे तो फार विलक्षण आहे. विजयाबाईंचे नाटक बसवण्याची पद्धत फार वेगळी होती. त्या कधी खुर्चीवरनं उठून रंगमंचावर किंवा काय जो हॉल असेल तिथे उठून नटाला तू असं कर तसं कर असं कधीच सांगत नसत. त्या फक्त तो काय करतो हे बघायच्या. तालीम संपल्यानंतर त्या जवळ बोलवायच्या. एखादी मुलगी असेल एखादी बाई असेल ते म्हणाल की बाबे, मुलगी असेल तर म्हणाले बाबे तू घरी गेल्यानंतर तुझी आजी आत्या मामी या वयातली जी कोण बाई असेल तर ती कसं वागते उठते बसते हे सगळं पाहून ये. मग तूच ठरव की आपण कुठे कमी पडतोय ते. अशी त्यांनी हळूवार पद्धत असायची त्यांची. त्यांनी उठून कधी खुर्चीतनं उठून ते हे असं कर आणि तसं कर असं कधीच सांगितलं नाही. पण तालमीला येण्यापूर्वी त्यांचं सगळं पेपर वर्क असायचं की आज आपल्याला हाच सीन बसवायचा आहे. आदल्या दिवशी ते लोकांना सांगायचे, जर अनेक लोक त्या नाटकात असतील तर अरे उद्या मी काही तुझा सीन बसवणार नाही, तुला जर काही अन्य कामं असतील तर तू गेलास तरी चालेल, तू नाही आलास तरी चालेल, पण तुला काही काम नसेल तर तू येऊन बसलास तरी चालेल असं ते सहकलाकारांना सांगायच्या. कुणाला अडवणूक असं ते कधी त्यांनी केली नाही की ज्यांचे सीन बसवायचे तेवढ्याच लोकांना आणि वेळे अगोदर जी वेळ दिलेली असेल 9ची तर 8:30लाच तालमीच्या ठिकाणी हजर असायच्या. इतकी शिस्त होती त्यांची. आणि त्यांच्या हाताखाली अनेक मोठमोठे दिग्गज कलाकार उभे राहिले. त्या खऱ्या अर्थाने खूप मोठ्या दिग्दर्शिका आपल्या म्हणजे पुढे त्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या दिग्दर्शिका झाल्या. एवढं त्यांचं योगदान मोठं आहे. ही माणसं खूप जवळून पाहता आली. ही इतकी आभाळावेळी उंच आहेत माणसं की मी त्यांच्या पासंगाला सुद्धा पुरू शकत नाही. इतकी खूप मोठी माणसं आहेत ती. आणि ह्या सगळ्या लोकांबरोबर मला काम करण्याचा योग आला हे माझं महत् भाग्य. सर, प्रशांत दळवींचं ध्यानीमनी हे कसं आलं चंद्रलेखाकडे? त्यावेळेला चंद्रकांत कुलकर्णी, प्रशांत दळवी आधी औरंगाबादहून मुंबईत आले. त्याच्यानंतर पाठोपाठ चंद्रकांत कुलकर्णी आले, श्रीपाद पद्माकर, अशी सगळीच औरंगाबादची मंडळी मुंबईत आली आणि हळूहळू आपला जम बसवत होती. त्यावेळेला मला वाटतं मोहन वाघांनी प्रशांत दळवींचं दगड का माती ही एकांकिका जी चंद्रकांत कुलकर्णींनी केली होती औरंगाबादला, ती मला वाटतं त्यांना पाहण्याचा योग आला. त्यावेळेला मी चंद्रलेखात नव्हतं, पण चंद्रकांत कुलकर्णींनीच मला ही गोष्ट सांगितली की मोहन वाघांकडे त्यांचा शिरकाव कसा झाला. तर
वसंतराव कानेटकरांचं रंग उमलत्या मनाचे हे नाटक जे पुढे रंगभूमीवर खूप गाजलं, ज्याच्यात सुमित राघवन, वंदना गुप्ते वगैरे यांनी कामं केली होती. तर त्या नाटकाचं दिग्दर्शन मोहन वाघांनी चंद्रकांत कुलकर्णीला एका नवोदित मुलाला द्यायचं ठरवलं आणि कानेटकरांची आणि चंद्रकांत कुलकर्णींची भेट झाली. आणि त्यावेळेला चंद्रकांत कुलकर्णी कानेटकरांसारख्या नाट्य तपस्वी लेखकाला अगदी म्हणाल की वसंतराव, नाटक 2 अंक अतिशय सुंदर आहे, पण 3ऱ्या अंकात जरा गडबड आहे. तर मी त्यावेळेला नव्हतो तिथे, पण वसंतराव जरा आश्चर्यचकित झाले. म्हणाल की काल आलेला हा मुलगा मला असं सांगतोय. तर ते मोहन वाघांकडनं जायला निघाले. ते परत खाली मांडी घालून बसले आणि म्हणाले की तुमच्याकडे स्क्रिप्ट आहे का? ते म्हणाले आहे. तर म्हणाले मी आत्ताच नाशिकला जायला निघालो आहे, तर मी जात नाही आहे, मी थांबतो अजून 1 दिवस. तुम्ही उद्या ह्याच वेळेला मोहनकडे या, मोहन वाघांकडे. आणि दुसऱ्या दिवशी परत ते आले आणि चंद्रकांत कुलकर्णी अभ्यास करून आले होते पूर्ण नाटकाचा आणि त्यांनी वसंतरावांना सगळं समजावून सांगितलं. वसंतरावांच्या लक्षात आलं की हा पोरगा खूप बुद्धिमान आहे. ते म्हणले आलं लक्षात, तुम्ही एक काम करा, मी आता नाशिकला जातो आहे दुपारी, उद्या तुम्ही नाशिकला या आणि 8 दिवस नाशिकमध्ये माझ्या घरीच राहा. आपण पूर्णपणे या नाटकावर पुन्हा विस्तृत चर्चा करू आणि तुम्हाला हवं आहे तसं आपण नाटक लिहितो मी. आणि अशा तऱ्हेने चंद्रकांत कुलकर्णींचा मोहन वाघांकडे प्रवेश झाला. पुढे त्यांनी अनेक नाटकं दिग्दर्शित केली. मग प्रशांत दळवींचं ध्यानीमनी आमच्याकडे आलं, चाहूल आलं मला वाटतं. अशी 2 नाटकं प्रशांत दळवींची आमच्याकडे आली आणि ते मोहन वाघांनी केली. ध्यानीमनी आलं तेव्हा मी होतो. चाहूल 92 नंतरच ही नाटकं आली, त्यामुळे दोन्ही नाटकांना मी होतो तिथे. ध्यानीमनीमध्ये महेश मांजरेकर त्यांचे पार्टनर होते. पुढे 29 नोव्हेंबर 29 नोव्हेंबर 94ला ऑल दी बेस्ट आलं. 93ला मी आता तिथेच येत होते, ऑल द बेस्टकडेच येत होते, वादळ जे आलं. हां, तर ऑल दी बेस्ट हे नाटक असंच एकांकिका. आणि चंद्रकांत कुलकर्णींनी त्यांना सांगितलं, मोहन काका तुम्ही ही एकांकिका बघा. त्यावेळेला ती वडाळ्याच्या MD कॉलेजने ती एकांकिका केली, ती देवेंद्र पेमांची. भरत जाधव होता, अंकुश चौधरी, दीपा परब होती आणि आणखीन एक मुलगा होता, त्याचं आता नाव मला आठवत नाही आहे. तर तो असं 4घांची ती एकांकिका होती. आणि ती एकांकिका मोहन वाघ पाहायला गेले आणि त्यांच्या लक्षात आलं काहीतरी गंमत आहे ह्या नाटकामध्ये. आणि त्यांनी देवेंद्र पेमना भेटले आणि ते व्यावसायिक रंगभूमीवर नाटक करायचं ठरवलं. तो एकांकिका होती, त्यामुळे ह्याचं नाटक कर. पण एकांकिकेत संजय नार्वेकर होते. हां, नंतर काय झालं की ते नाटक व्यावसायिकवर जेव्हा आणायचं ठरलं तेव्हा तो जो बहिऱ्याचा रोल करणार त्या नाटकातला जो मुलगा होता चंद्रकांत म्हणजे बहिरा, तर मोहन वाघ म्हणाले की आपण संजय नार्वेकरला घेऊ. कारण संजय नार्वेकरनी तोपर्यंत आमच्याकडे 2 नाटकं केली होती. आम्ही जगतो बेफाममध्ये तो होता, त्याच्या अगोदर आलेलं नाटक डॉक्टर आनंद नाडकर्णीचं, जे चंद्रकांत कुलकर्णींनीच दिग्दर्शित केलं होतं. आणि ते म्हणाले की त्या भूमिकेकरता आपण तुझा जो एकांकिकेतला आहे मुलगा त्याला न घेता आपण संजय नार्वेकरला घेऊ. संजय नार्वेकर, भरत जाधव आणि अंकुश चौधरी. आणि दीपा परबच्या जागी ते म्हणाले की आपण संपदा जोगळेकरला घेऊ. ते मान्य झालं आणि तालमी सुरू झाल्या. आणि पुढे ते 29 नोव्हेंबर का 29 डिसेंबर 1994ला दीनानाथ मंगेशकरांच्या स्मृतिप्रित्यर्थ जे टपाल तिकीट वितरण झालं दीनानाथमध्ये, तर त्या निमित्ताने तो प्रयोग झाला आणि त्या पहिल्या प्रयोगाला पूर्ण मंगेशकर फॅमिली हजर होती. पुढे त्या नाटकाचे प्रयोग सुरू झाले. 77 प्रयोग न भूतो न भविष्यती तोट्यात होते. आणि मार्च महिन्यातला एक रविवार अगदी शेवटला आणि दामोदरमध्ये त्या नाटकाला बऱ्यापैकी गर्दी झाली. कारण त्या भागात ते त्यावेळेला लालबाग परळमध्ये अंकुश भरत राहत होते,
त्यामुळे त्यांचे पासेस भरपूर होते त्या दिवशी आणि तो प्रयोग उसळला, इतका उसळला की त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिनांकमध्ये प्रयोग होता. त्यानंतर पुढले 7-8 प्रयोगानंतर कुठलीही प्रसिद्धी वगैरे माउथ पब्लिसिटी होऊन ते नाटक इतकं उसळलं की पुढे 4025मधले 80 प्रयोग सोडले तर त्या नाटकाने हाऊसफुलचा बोर्ड कधीही खाली उतरवला नाही. इतकं ते नाटक तुफान चाललं. ते नाटक का चाललं हे एक फार मोठं संशोधनाचाच विषय आहे की एक आंधळा मुका बहिरा आणि त्यांच्या आयुष्यात येणारी मुलगी आणि हे कॉलेजमधल्या मुलांचं नाटक होतं आणि त्यावेळेला भरत जाधव, संजय नार्वेकर, अंकुश चौधरी यांनी तुफान त्या नाटकात काम केलं होतं आणि तेवढीच साथ संपदा जोगळेकरनी दिली होती. त्यामुळे एक उत्तम टीमवर्कचं नाटक झालं. त्या नाटकाचं देवेंद्र पेमचंही लेखकाचंही यश होतं, तोच दिग्दर्शक होता आणि मोहन वागांसारखा एक अत्यंत खमक्या निर्मात्या मिळाल्यामुळे या नाटकाचे प्रयोग पूर्ण महाराष्ट्रभर झाले. म्हणजे कोकणामध्ये फक्त रात्री 10चा प्रयोग आणि तो व्हायचा 10:30ला चालू, असं त्या काळची प्रथा होती. पण आमचे कोल्हापूरचे आनंद कुलकर्णी जे ठेकेदार, त्यांनी ठरवलं की एवढं नाटक जोरात चाललंय तर आपण प्रयत्न करूया, रात्रीच्या प्रयोगाची वेळी परत संध्याकाळी 6:30चा प्रयोग करू, रात्रीचा प्रयोग करू. आणि आम्ही दापोलीपासून पार सावंतवाडीपर्यंत जो दौरा केला त्या प्रत्येक गावात आनंद कुलकर्णी, ते धाडसच होतं कुलकर्णींचं की एकाच दिवशी 2 प्रयोग लावण्याचं. आणि ते नाटकाची हवाच इतकी प्रचंड होती की दोन्ही प्रयोग एकेका गावातले हाऊसफुल, म्हणजे अक्षरशः हाऊसफुल झाले. हा कोकणातला पहिला विक्रम जो होता की एकाच दिवशी 2 प्रयोग करण्याचा, तो ऑल दी बेस्टने म्हणजे त्याचं सगळं श्रेय परत आनंद कुलकर्णींना जातं, कारण त्यांनी ते धाडस दाखवलं की एकाच दिवशी 2 प्रयोग करण्याचे. पुढे आम्ही कोल्हापूरसारख्या ठिकाणी त्याचे 175 प्रयोग केले, सांगलीला 150 प्रयोग केले, कराडला 125 प्रयोग केले, साताऱ्याला 125 प्रयोग. इतकं तुफान एका नाटकाचे बाहेरगावी एवढ्या संख्येने प्रयोग होणारं रंगभूमीवरलं हे एकमेव नाटक होतं, म्हणजे माझ्या काळातलं तरी. आता पूर्वीच्या काळातले संगीत नाटकांचं मला फारसं माहिती नाही आहे. म्हणजे किर्लोस्कर कंपनी, गंधर्व नाटक मंडळी, दीनानाथांची बलवंत संगीत मंडळी किंवा केशवराव भोसले यांची ललित कलादर्श, ह्याचा इतिहासही त्यावेळेचा खूप मोठा आहे. पण इतक्या संख्येने एका गावात प्रयोग होणारं ऑल दी बेस्ट हे एकमेव नाटक होतं. त्याच्यात इतके कलाकार बदलले की त्यावेळेला मोहन वाघ सांगायचे, तुला जेव्हा नाटक सोडून जायचं असेल तेव्हा दुसरी रिप्लेसमेंट तू आणायचीस, त्याच्या तालमी तूच घ्यायच्यास, त्याला दौऱ्यात घेऊन जायचं, तू जर दौरा करत असशील तर तो दौरा तू करायचा, त्याला दौऱ्यात तालीम द्यायची, कारण दौऱ्यामध्ये आम्हाला निवांत वेळ असायचा. आणि 8 दिवसाचा 15 दिवसाचा दौरा असेल तर त्याला 4 प्रयोग द्यायचे, तो 4 प्रयोग करेल. त्या दिवशी तू काम केलं नाहीस तरी तुला तुझा मानधन मिळेल आणि त्यालाही मिळेल. आणि मग तो कंटिन्यू, अशी मुलं त्या नाटकामध्ये उभी राहिली. परत दिग्दर्शकाला यावं लागलं नाही किंवा तालीम घ्यावी लागली नाही. जेव्हा ते नाटक आटोक्यातच येत नाही हे मोहन वाघांच्या लक्षात आलं, तेव्हा दुसरी टीम उभी केली आणि त्या दुसऱ्या टीममध्ये सतीश राजवाडे, श्रेयस तळपदे, आनंद इंगळे आणि मग तिथे पहिली एकांकिकेतली दीपा परबला घेतली. आणि त्यावेळेला मात्र परत देवेंद्र पेमने तालमी घेतल्या. पुढल्या 3,500 प्रयोगाच्या तालमीला काही देवेंद्र पेम आला नाही. त्या कलाकारांनीच आपापसात आपली रिप्लेसमेंट तयार केली आणि ती लोक उभी राहिली. असा तो सगळ्या नाटकाचा इतिहास आहे. आणि त्या नाटकामुळे अगदी चोख सांगायचं की 17 वर्ष मी जी उमेदवारी करत होतो त्या नाटकाने अनेक लेखकापासून बॅकस्टेजवाल्यांपर्यंत आमचे ड्रायव्हर क्लिनर, कारण रोज बस धावायची, त्यामुळे सगळ्यांना मानधन मिळत गेलं. इतकंच काय तर प्रत्येक थिएटरचे कॅन्टीनवाल्यांना सुद्धा एवढा धंदा कुठल्याही नाटकाने दिलेला नसेल, इतका धंदा सगळ्या लोकांना. म्हणजे ब्लॅक करणाऱ्यांची सुद्धा त्यावेळेला चंगळ होती, कारण ब्लॅक करणारे लोकांना निर्माता थांबवू शकत नाही, व्यवस्थापक थांबवू शकत नाही.
समोरच्या प्रेक्षकांनीच जर ब्लॅकमध्ये तिकीटं घेतली नाही तर ब्लॅक होणारं ऑल दी बेस्ट हे शेवटचं रंगभूमीवरलं नाटक आहे. आणि शिवाजी मंदिरला त्याचं जी काही लोक त्यावेळेला ब्लॅकमध्ये तिकीटं विकणारी होती ती व्यवस्थित धंदा करायची. फक्त शिवाजी मंदिरच्या बाहेर उभं राहून ते तिकीटं विकायचे. इतक्या लोकांना ह्या एका नाटकाने म्हणजे आर्थिक स्थैर्य दिलं आणि मलाही या नाटकाने आर्थिक स्थैर्य दिलं. आणि पुढे चंद्रलेखाची 4-4, 5-5 नाटकं एका वेळेला चालू असायची. त्यामुळे आम्हाला मी प्रत्येक प्रयोगाचं मी काम करायचो. फक्त मनाला बाकीचे 2 जे व्यवस्थापक होते ते फक्त जायचं, त्यांना मी पाकिटं पण भरून द्यायचो काही वेळेला. आणि त्यांनी फक्त प्रयोगाला जाऊन प्रयोग अटेंड करायचा, प्रयोग झाला की पाकिटं वाटायची आणि घरी यायचं. पण ही कदमांनी आमच्या घालून दिलेली शिस्त जी होती तीच पुढे शिस्त चालू ठेवली. आमचं 3-3 महिन्याचं थिएटरचं वाटप येतं प्रत्येक निर्मात्याला. ते वाटप आल्यानंतर आम्ही मोहन वाघांबरोबर बसून प्रत्येक नाटकाला कुठल्या कुठल्या तारखा द्यायच्या असं म्हणून आमचा 3 महिन्याचा चार्ट अगोदर तयार असायचा, कलाकारांपासून बॅकस्टेजवाल्यांना देण्यापर्यंत. इतकं शिस्तबद्ध कामकाज होतं त्या संस्थेचं, चंद्रलेखाचं. तर त्यामुळे मला खूप अभिमान आहे की चंद्रलेखासारख्या संस्थेमध्ये काम करायला मला मिळालं.